प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे. देशातील पहिले प्रज्ञाचक्षू IAS ऑफिसर कृष्णगोपाल तिवारी यांची थक्क करणारी यशोगाथा. आज ऐकूया प्रकरण 4. शीर्षक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी. आधी ठरवल्याप्रमाणे आम्ही 2001ला ग्रॅज्युएशन पूर्ण होताच जौनपूरला रामराम ठोकला आणि अलाहाबादचा रस्ता धरला. अलाहाबादला रूम वगैरे करून आम्ही आमच्या पुढच्या शिक्षणाचा खडतर प्रवास सुरू केला. इथे अलाहाबादला आम्हाला निराळच चित्र बघायला मिळालं. ज्यांच्याकडे म्हणून आम्ही भेटायला जात असू ते स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त दिसत आणि पुन्हा कधीतरी भेटू असं म्हणून आम्हाला कटवत. जिथे जावं तिथे सर्वजण पुस्तकात आपलं तोंड खुपसून तयारीला लागलेले. त्यांच्यापुढे तर मला माझी तयारी फारच कमी आणि बेताची वाटू लागली. बाहेर अशी अवस्था तर रूमवर निराळीच समस्या. रूमवर जेवणाची भांडी आम्हाला स्वतःलाच घासावी लागायची. एकदा मी असाच अंगणात भांडी घासत असताना मागे घरमालकाची मुलगी येऊन उभी होती. मी भांडी घासून बाजूला ठेवत असताना माझी होणारी तारांबळ बघून तिला लक्षात आलं की मला नीट दिसत नाही. तिने विचारलं, का हो, तुमच्या डोळ्यात काही समस्या आहे का? तुम्हाला नीट दिसत नाही का? नाही, समस्या वगैरे काही नाही, मला छान दिसतं, मी उत्तरलो. मला भीती वाटत होती की आम्हाला नीट दिसत नाही हे कळलं तर घरमालक आम्हाला रूम सोडायला तर सांगणार नाही ना, म्हणून मग मी खोटंच बोलत गेलो. मग एकदा तिने माझ्या भावाला विचारलं, तुमच्या लहान भावाला नीट दिसत नाही का? त्यावर त्याने, दिसतं वगैरे छान, पण त्याच्या डोळ्यात थोडी समस्या आहेच असं सांगितलं. पण तिचं काही समाधान झालं नाही. तिचा विश्वासच बसत नव्हता की मला नीट दिसतं म्हणून. असं कुणी आमच्या डोळ्यांबद्दल विचारलं की आम्हाला फार वाईट वाटायचं. यावर तोडगा म्हणून मग आम्ही स्वतःच ती रूम सोडली आणि दुसरीकडे रूम बघितली. आम्ही अलाहाबादला आलो खरं, पण इथे आल्यानंतर आमची अवस्था तलावातून निघून समुद्रात आल्यासारखी झाली. चारही बाजूला एवढी जास्त स्पर्धा परीक्षेची तयारी दिसायची की यात आपला टिकाव कसा लागणार हीच चिंता मनात असायची. त्यात आता घरूनही आम्ही नोकरी करावी म्हणून दबाव येत होता. वडील लोकांसमोर बोलताना तर म्हणत की सरकार 60 वर्षानंतर निवृत्ती देतं, पण मी माझ्या मुलांना 60 वर्षाचे होईपर्यंत शिकवणार. प्रत्यक्षात मात्र तेही आता आमच्यावर घरच्या जबाबदारीचं ओझं टाकू पाहत होते. पण त्यात त्यांची काही चूक नव्हती. घरची परिस्थितीच इतकी ढासळत होती की त्यांच्याजवळही अन्य पर्याय नव्हते. जरी माझी दृष्टी दिवसेंदिवस कमी होत चालली होती आणि येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवं आव्हान घेऊन येत होता, तरीही मी अजून स्वतःला अंध किंवा अपंग समजत नव्हतो. कारण मला अंधुक का होईना पण किंचित दिसत होतं आणि मला असं वाटायचं की ज्यांना अजिबात दिसत नाही तेच अंध किंवा अपंग असतात. अखेर एकदा रेडिओवर एक कार्यक्रम ऐकताना आम्हा दोघा भावंडांना कळलं की आमच्या दृष्टीदोषामुळे आम्हीही अपंगांमध्येच मोडतो आणि जर तसं प्रमाणपत्र मिळालं तर आम्हाला अनेक शासकीय लाभ मिळू शकतात. पण ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आम्हाला कोणत्या दिव्यातून जावं लागलं याची कल्पना न केलेलीच बरी. त्यानंतर माझ्या आयुष्यातला एक अत्यंत कठीण काळ सुरू झाला. आता मला लिहिता वाचताना खूपच अडचण येऊ लागली होती. डोळ्यांच्या त्रासामध्ये रोज होणारी वाढ बघता मला माझं IAS होण्याचं स्वप्न विरत चालल्याचं दिसत होतं. अलाहाबादमध्ये लोकसेवा आयोगामार्फत मला असंही सांगण्यात आलं होतं की माझी IAS होण्याची शक्यता खूपच कमी असल्यामुळे मी लेक्चरर होण्याकडे जास्त लक्ष द्यावं. ते ऐकून मला खूप दुःख झालं होतं, पण तरीही मी स्वतःला खचून जाण्यापासून सावरलं. परिस्थितीशी झुंज देता देता अलाहाबादला येऊन आम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं. एके दिवशी
आम्ही रेडिओवर एक कार्यक्रम ऐकत होतो, ज्यात डोळ्यांविषयीच्या प्रश्नांना उत्तरं दिली जात होती. त्यात एका व्यक्तीने प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब, माझा एक डोळा पूर्णपणे निकामी आहे आणि मला एका डोळ्याने दिसतं. अशा परिस्थितीत पूर्ण अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळेल का? नाही. एका डोळ्याने दिसत असल्यास आणि एक डोळा निकामी असल्यास केवळ 30% अपंगत्व ग्राह्य धरलं जातं, रेडिओवरील डॉक्टरांनी सांगितलं. हा कार्यक्रम ऐकून भावाला वाटलं की आपले तर दोन्ही डोळे जवळजवळ निकामी होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला पूर्ण अपंगत्वाचा लाभ मिळू शकेल. मी मात्र याबाबत थोडा साशंकच होतो. मात्र माझा भाऊ अलाहाबादच्या एका सरकारी दवाखान्यात गेला. तिथल्या आय सर्जनना भेटून प्रमाणपत्राबाबत त्याने विचारणा केली. त्यांनी माझ्या भावाला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये येऊन भेटायला सांगितलं. तो तिथे जाऊन त्यांना भेटला. त्यांनी सर्व तपासण्या वगैरे केल्या आणि त्यांची खात्री पटली की त्याच्या डोळ्यात खरोखरच समस्या आहे. पण त्यांनी तिथे त्याला कसलंही प्रमाणपत्र न देता घरी येऊन भेटायला सांगितलं. घरी गेल्यावर पुन्हा माझ्या भावाने त्यांना सांगितलं, सर, माझ्या आणि माझ्या भावाच्या डोळ्यांना सारखाच आजार आहे. जर आपलं प्रमाणपत्र मिळालं तर फार मदत होईल. प्रमाणपत्राने कसली मदत होईल? डॉक्टरांनी विचारलं. सर, आम्हाला किमान पोटापुरता रोजगार मिळवता येईल. शिवाय सरकारच्या काही योजना असतील तर त्यांचाही लाभ घेता येईल, भावाने विनवणीच्या सुरात सांगितलं. बघ, असं आहे, मी प्रमाणपत्र तर तुला देईन, पण त्यासाठी तुला आधी तुझे 10 आणि तुझ्या भावाचे 10 असे 20,000 रुपये द्यावे लागतील. आणि हे जर कुणाला सांगितलंस तर प्रमाणपत्र वगैरे काहीही मिळणार नाही, डॉक्टरांनी निर्वाणीच्या भाषेत सांगितलं. आमच्याकडे त्यांना द्यायला 20,000 काय 2,000 रुपये सुद्धा नव्हते. मग आम्ही आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी आमच्या तिन्ही भावांच्या नावाने 1 रुपयाही न घेता आपलं प्रमाणपत्र दिलं. आम्हाला माहीतच नव्हतं की अपंगत्वाचे लाभ घेण्यासाठी डॉक्टरांच्या वैयक्तिक नव्हे तर मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आम्हाला जसं प्रमाणपत्र मिळालं तसं आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणि तिकिटातून सूट मिळण्याचं प्रमाणपत्र मागू लागलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की आम्हाला या नव्हे तर जिल्हा मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. आमच्या सुदैवाने जिल्हा मेडिकल बोर्डात R.S. वर्मा नावाचे अतिशय सज्जन असे डोळ्यांचे डॉक्टर होते. पण त्यांच्याशी भेट होण्याआधी आमची त्यांच्या कंपाऊंडरशी दवाखान्यात भेट झाली. त्याने आमचे डोळे तपासून आमच्या जुन्याच एका रिपोर्टची जशीच्या तशी कॉपी करून तसं प्रमाणपत्र दिलं. आम्ही जेव्हा ते प्रमाणपत्र घेऊन मेडिकल बोर्डात गेलो तेव्हा आम्हाला कळलं की त्या प्रमाणपत्राचा काहीही उपयोग नव्हता. नंतर मग आम्ही आमच्या सर्व डॉक्टरांची प्रमाणपत्र घेऊन 4 महिन्यांनी डॉक्टर वर्मांकडे गेलो. तिथे तो कंपाऊंडर आधीच बसून होता. आम्ही त्याला सांगितलं की आमचं चुकीचं प्रमाणपत्र बनलं आहे, ते जर दुरुस्त करून मिळालं तर बरं होईल. त्यावर तो कंपाऊंडर अतिशय भडकला. तुम्हाला जायचं तिथे जाऊन तक्रार करा, असा उलट आम्हालाच दम देऊ लागला. शेवटी डॉक्टर त्याला या मुलांकडे मी बघतो असं म्हणून त्यांनी त्याला बाहेर जायला सांगितलं. त्यांनी मग आमचे आजवरचे सर्व रिपोर्ट्स तपासले. त्यांनी स्वतः पुन्हा एकदा आमचे डोळे तपासले. तेव्हा त्यांना स्पष्ट झालं की आमची दृष्टी अतिशय कमी आहे आणि आम्हाला अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळू शकतं. त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी मेडिकल बोर्डात येऊन भेटायला सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी आम्हाला 60% अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळालं. त्या प्रमाणपत्रामुळे आम्हाला बऱ्याच ठिकाणी सूट मिळू लागली. नंतर मग आम्ही आमच्यासोबत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं की डोळ्यांच्या अपंगत्वासाठी लोकसेवा आयोगाच्या कोणत्या जागा राखीव असतात. तेव्हा आम्हाला कळलं की अशा कोणत्याच जागा राखीव नसतात. फक्त 8-10 वर्षातून एकदा सेकंड ऑफिसरच्या जागा निघतात. म्हणून मग त्यांनी मला MA करून लेक्चररशिपची तयारी करायचा सल्ला दिला. पण या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये आधीच 1 वर्ष वाया गेलं होतं. दुसऱ्या वर्षीही तीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही दोघंही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी ॲडमिशनच्या तयारीला लागलो. पण तोपर्यंत तारीख निघून गेलेली होती. शेवटी
100-150 किलोमीटर अंतरावर असलेल्या कानपूर विद्यापीठात आम्ही पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मी अर्थशास्त्र तर माझ्या थोरल्या भावाने इतिहास हे विषय निवडले. त्यावेळी उत्तर प्रदेशात बेसिक टीचिंग सर्टिफिकेट म्हणजे BTC नावाचा एक कोर्स होता. ज्यांना प्रायमरी शाळेत शिक्षक म्हणून जायचं असतं त्यांच्यासाठीचा हा कोर्स. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की आपल्या मुलांनी प्रायमरी शाळेचा शिक्षक व्हावं. शिक्षकाची नोकरी म्हणजे त्यांना राजाची नोकरी वाटायची. वडिलांच्या इच्छेखातर मी ती परीक्षा द्यायला गेलो. परीक्षेच्या वेळी माझा टेबल मागे असल्याने मी परीक्षकांना खिडकीजवळच्या टेबलवर बसण्याची परवानगी मागितली. कारण सांगितल्यानंतर ते माझीच खिल्ली उडवत म्हणाले की जर तुला दिसतच नाही तर मुलांना काय डोंबलं शिकवणार, त्यापेक्षा तू परीक्षा न दिलेली बरी. या प्रकरणापासून आम्ही घ्यायचा तो धडा घेतला. पुढे एकदा जेव्हा UPPSC उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनची प्राथमिक परीक्षा द्यायला गेलो तेव्हा एक दिवस आधीच केंद्र निरीक्षकांची आवर्जून भेट घेतली आणि त्यांना विनंती केली, सर, आम्ही डोळ्यांनी अधू आहोत, म्हणून आम्हाला परीक्षेच्या वेळी एखादी चांगला प्रकाश असलेली जागा बसायला मिळाली तर फार बरं होईल. या आधीसुद्धा आमच्या अनेक परीक्षा याच कारणामुळे वाया गेलेल्या आहेत. बोलण्याचं काम माझ्या भावाकडे असायचं. यावेळीही तोच बोलला. तुमच्याकडे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आहे का? निरीक्षकांनी आमच्या सामान्य दिसणाऱ्या डोळ्यांकडे बघत साशंकपणे विचारलं. हो सर, हे बघा. आम्ही त्यांना आमचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र दाखवलं. ठीक आहे, उद्या परीक्षेच्या आधी मला भेटा. त्यांनी आमची अडचण समजून घेतली आणि होकार दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी आम्हा भावांसाठी चांगला प्रकाश असलेल्या एका स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली होती. त्या खोलीत आम्हा दोघांव्यतिरिक्त इतर कुणीही नव्हतं. या खोलीत पुरेसा उजेड जरी असला तरी त्याने आमच्या निकालावर मात्र फारसा प्रकाश पडू शकला नाही. कारण एक प्रश्न वाचायलाच जिथे आम्हाला 7-8 मिनिटं लागत होते तिथे पूर्ण पेपर वेळेत कसा सोडवणार? पण आम्ही जमेल तसा तो पेपर दिला. पण त्या दिवशी पेपर संपल्यानंतर आणखी एक घटना घडली. आमच्या वर्गात निरीक्षक म्हणून जे शिक्षक होते ते आम्हाला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले. मॅडम, या मुलांनी आज अतिशय उल्लेखनीय काम केलेलं आहे. आमच्याकडे कौतुकाने बघत त्यांनी मुख्याध्यापक बाईंना सांगितलं. अच्छा, असं काय काम केलेलं आहे त्यांनी? मुख्याध्यापकांनी आमच्याकडे बघत विचारलं. मॅडम, हे दोघं सख्खे भाऊ आहेत. दोघांनाही नीट दिसत नाही. यांच्यासाठी आम्ही एका स्वतंत्र रूमची व्यवस्था केली होती. त्या खोलीत फक्त हे दोघंच होते. पण तरीही पूर्ण पेपर संपेपर्यंत या दोघांनी एकमेकांशी बोलणं तर सोडाच, एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही. पूर्ण पेपर संपेपर्यंत माझं यांच्याकडे लक्ष होतं. शिक्षकांनी मोठ्या कौतुकाने सांगितलं. मुख्याध्यापकांनी सुद्धा आम्हाला शाबासकी देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अशा छोट्या छोट्या घटना फार बळ देऊन जातात. आयुष्यात अनेक लोभाचे क्षण येत असतात, पण अशा प्रसंगामुळे मनाला त्या लोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी फार मोठी मदत मिळते. आपल्या प्रामाणिकतेची लोकांना जाणीव आहे. ही जाणीवच आणखी प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देऊन जाते. आपल्याकडे दृष्टी नसली, समृद्धी नसली तरी आपल्याकडे सिद्धांत आहे. या विचाराने आम्ही दोघं भाऊ मनातून फार सुखावले होतो. तसं आम्हाला आमच्या प्रमाणपत्रामुळे परीक्षेच्या वेळी एखादा लेखनिक सोबत घेऊन जायची परवानगी होती. मात्र तो लेखनिक पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातला असावा ही अट असायची. अशा वेळी तो लेखनिक शोधणं हीच मोठी समस्या असायची. एखादा मुलगा भेटला तर कधी त्यालाच काय लिहिलं आहे हे नीट वाचता येत नसे, तर कधी त्याचे आईवडील त्याला सोबत पाठवायला तयार नसत. या सर्व गोष्टींमुळे आम्ही लेखनिकाच्या भानगडीत न पडता जमेल तसा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करत असू. पण MAच्या परीक्षेच्या वेळी मात्र आम्ही लेखनिक सोबत न्यायचं ठरवलं. याचं मुख्य कारण म्हणजे परीक्षेच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं की दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना लेखनिक सोबत घेता येईल आणि लेखनिकाचा खर्च विद्यापीठामार्फत केला जाईल. खर्चाच्या हमीमुळे आम्ही निर्णय घेऊ शकलो. ही झाली परीक्षेची गोष्ट. पण परीक्षेच्या तयारीचं काय?
कारण MAचा अभ्यासक्रम इतका मोठा असतो की तो पूर्ण वाचायचा जरी म्हटला तरी आम्हाला आमच्या दृष्टीमुळे संपूर्ण आयुष्य कमी पडलं असतं. इतरांकडून तरी किती वाचून घेणार? त्यावेळी प्रथमच आमच्या मनात ब्रेल लिपी शिकण्याचा विचार आला. आम्ही ब्रेल शिकायचं ठरवलं खरं, पण त्याची माहिती मिळवणं म्हणजे आणखी एक नवा ताप होता. कारण कुणाकडेच संपूर्ण माहिती नसायची. एक जण एक सांगायचा तर दुसरा आणखी काहीतरी. त्यामुळे आमचा गोंधळ वाढतच चालला होता. आतापर्यंत आम्हाला ब्रेल म्हणजे एका विशिष्ट कागदावर बोटांच्या स्पर्शाने जाणवणारी संकेतचिन्ह असतात एवढीच माहिती मिळाली होती. ती लिपी शिकायची कुठे? शिकवणार कोण? त्या लिपीतली पुस्तकं कुठे मिळतात? हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरित होते. आम्ही पुस्तकांची अनेक दुकानं धुंडाळली, पण ब्रेल लिपीतली पुस्तकं कुठेच उपलब्ध नव्हती. आणि ती कुठे मिळतील आणि ती वाचायची कशी हे सुद्धा कोणी सांगू शकत नव्हतं. शेवटी एका दुकानदाराने आम्हाला ही पुस्तकं अशी दुकानात मिळणार नसल्याचं सांगितलं. त्याने आम्हाला जवळच असलेल्या एका अंध विद्यालयाचा पत्ता दिला आणि तिथे जाऊन विचारपूस करायला सांगितली. पण हे अंध विद्यालय आम्हाला वाटलं तेवढं काही जवळ नव्हतं. सायकलने त्या विद्यालयाचा पत्ता शोधता शोधता मी अनेक ठिकाणी पडलो. अनेकांना सायकलने धडक दिली. अखेर एकदाचं ते विद्यालय सापडलं. संस्थेचे जे संचालक होते त्यांच्या घरीच ते अंध विद्यालय चालवत असत. मी त्यांना भेटलो. सर, मी डोळ्याने अधू आहे. मला कळलं की इथे ब्रेल शिकवली जाते. जर तुम्ही मला ब्रेल शिकवू शकलात तर फार मदत होईल, मी त्यांना विनंती केली. या संचालकांना हिंदी व्यवस्थित येत नसावी. ते इंग्रजीतूनच अधिक बोलत होते. See, we can teach you Braille, but you will have to pay 50 rupees per day, 25 rupees of which will get to the madam who will teach you and 25 rupees will get to the school. Are you okay with it? त्यांनी मला विचारलं. ठीक आहे सर. खरं तर रोजचे 50 रुपये देणं माझ्यासाठी बरंच जड जाणार होतं, पण दुसरा काही पर्यायसुद्धा नव्हता. त्यांनी मग मला 100 रुपये जमा करायला सांगितलं आणि मिराज बानू नावाच्या मॅडमला बोलवलं. त्याच मला ब्रेल वाचायला शिकवणार होत्या. मिराज बानू मॅडम पूर्णपणे अंध होत्या. मी त्यांना भेटत असताना माझ्या मनात एकच चिंता होती की रोजचे 50 रुपये आणायचे कुठून. म्हणून मग मी ठरवलं की आपण कमीत कमी वेळात ब्रेल शिकायचं. पहिल्या दिवशी मॅडमनी मला फार छान समजावून सांगितलं की इतके इतके डॉट्स म्हणजे ए, इतके डॉट्स म्हणजे बी. मी आपल्या परीने ते स्केच पेनने लिहून घेत होतो. क्लास संपल्यानंतर मॅडमने मला ब्रेल लिपीतला एक चार्ट आणि एक पुस्तक दिलं आणि सराव करायला सांगितलं. पुढचे 15 दिवस मी पुन्हा 50 रुपये द्यावे लागू नये म्हणून घरी त्या चार्टची आणि पुस्तकाची पूर्ण प्रॅक्टिस केली. जेव्हा मला वाटलं की यापुढे स्वतः प्रॅक्टिस करणं शक्य नाही, तेव्हा मी पुन्हा मिराज बानू मॅडमकडे गेलो. या पद्धतीने मी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत पैसे वाचवत ब्रेल शिकत होतो. पुढे 1.5-2 महिन्यातच मला बऱ्यापैकी ब्रेल लिपी वाचता येऊ लागली. एकदा शिकवत असताना बानू मॅडमांनी मला डेहराडूनला एक NIVH म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हँडिकॅप्ड नावाची संस्था असल्याची माहिती पुरवली आणि तिथे जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन मला आणखी बरंच काही शिकता येईल. मग आम्ही दोन्ही भावंडांनी ठरवलं की घरी न सांगता थोडे पैसे वाचवून डेहराडूनला एक चक्कर टाकून यायची. आम्ही डेहराडूनला आल्यावर NIVH संस्थेचा पत्ता काढत तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर आमचा प्रचंड गोंधळ उडाला. ती संस्था इतक्या मोठ्या परिसरात पसरली होती की विचारता सोय नाही. तिथे निरनिराळ्या लहान मोठ्या इमारती होत्या. आम्ही विचारत इकडे तिकडे फिरत होतो, पण आम्हाला हवी असलेली इमारत काही सापडत नव्हती. शेवटी तिथलेच एक सुपरवायझर आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ज्या विभागात जायचंय त्याचं नाव ट्रेनिंग सेंटर फॉर ॲडल्ट ब्लाइंड्स असं आहे. त्यांनी मग आम्हाला तिथे उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती दिली. आम्हाला हवी ती माहिती तर मिळाली होती, पण तोवर संध्याकाळ झाली. परत जाण्यासाठीची गाडी दुसऱ्याच दिवशी येणार होती. आम्ही सरांना आमची अडचण सांगत एक रात्र थांबण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली.
त्यांनी आम्हाला तिथे असलेल्या हॉस्टेलमध्ये जाऊन तिथल्या दशवंत सरांना भेटायला सांगितलं. दशवंत सर तिथले वॉर्डन होते. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला 500-500 रुपये जमा करायला सांगितले. आमच्याकडे एकूण 150 रुपये शिल्लक होते. शेवटी नाईलाजाने आम्ही तिथून काढता पाय घेतला. त्या संस्थेतून बाहेर पडलो आणि इकडे तिकडे आम्हाला पैसे न देता कुठे थांबता येईल का याचा शोध घेऊ लागलो. त्या संस्थेच्या शेजारीच आम्हाला सेंट्रल ब्रेल प्रेस नावाची एक इमारत दिसली. आम्ही तिथे गेलो. त्या ठिकाणी आम्हाला जितेंद्र नावाचे एक सज्जन गृहस्थ भेटले. आम्ही त्यांना आमची अडचण सांगितली. त्यांना आमची फार दया आली. ते म्हणाले, बघा असं आहे, मला तुमची अवस्था कळते, पण माझं घर फार लहान आहे. माझ्या घरात माझ्या 2 मुलीसुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला मी घरी घेऊन जाणं तर शक्य नाही. पण तुम्ही असं करा, आता काही वेळात एक बस येईल. ती बस तुम्हाला स्टेशनपर्यंत घेऊन जाईल. तुम्ही रात्र स्टेशनवर काढू शकता. त्यांचं सांगणं आम्हाला पटलं. बस यायला बराच उशीर झाला, पण बस येईपर्यंत जितेंद्रजी आमच्यासोबत थांबले. त्या दिवशी त्यांनी आम्हाला आपल्या घरी न नेतासुद्धा आमची बरीच मदत केली होती आणि आम्हाला घरी घेऊन जाता येत नाही म्हणून त्यांनाच फार वाईट वाटत होतं. ते त्यांच्या वागण्यातून जाणवलं. आजही मी डेहराडूनला गेलो की त्यांची भेट होते तेव्हा फार बरं वाटतं. जितेंद्रजींचा निरोप घेऊन आम्ही बसमध्ये बसलो आणि रेल्वे स्टेशनवर आलो. दिवसभरात आमच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. पोटात कावळे काव काव करत होते. पण खिशात तिकिटाचे मोजके पैसे असल्याने हॉटेलात जेवण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता काय करायचं या विवंचनेत असतानाच दुसरा एक विचार मनाला छळत होता. तो म्हणजे आपण इकडे आलो आहोत हे वडिलांना परस्पर तर कळणार नाही ना, कारण तसं झालं तर आणखी काहीतरी नवी भानगड होईल. आमच्या गावापासून 15-1 किलोमीटर अंतरावर एक रेल्वे स्टेशन होतं. आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला कळलं की रात्री 9 वाजता सुटणारी एक गाडी त्या स्टेशनला जाते. आता 8 वाजले होते. आम्ही विचार केला, रात्र इथे काढण्यापेक्षा गावी गेलो तर किमान पोटात 2 घास टाकून थोडी विश्रांती घेता येईल. आम्ही जनरलचं तिकीट काढून गाडी प्लॅटफॉर्मला लागण्याची वाट पाहू लागलो. आमची अवस्था आता इतकी वाईट होती की उपाशी पोटी पुढचा प्रवास करणं शक्य नव्हतं. पण गाडीत बसण्याची जागा मिळवणं म्हणजे एक दिव्यच होतं, कारण तिथे असलेले हमाल गाडी आल्याबरोबर धावत जाऊन जागा पकडत, मग प्रवाशांकडून पैसे घेऊन ती जागा बसायला देत. आमच्याकडे त्यांना देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. शेवटी आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी आज आपण जागा पकडायची. गाडी प्लॅटफॉर्मला लागली, पण अजून दरवाजे उघडले नव्हते. सर्व हमाल आधीच दरवाजाजवळ जागा धरून उभे होते. मी सुद्धा त्यांच्यामध्ये शिरलो. आम्ही सर्वजण घामाघूम झालो होतो. सर्वत्र घामाची दुर्गंधी पसरली होती. शेवटी एकदाचे दरवाजे उघडले. आतले दिवे सुरू न झाल्याने गाडीत प्रचंड काळोख होता. मी मनातल्या मनात शेजारच्या हमालाला म्हटलं, भाऊ, गाडीतल्या त्या अंधारात तर तू सुद्धा माझ्यासारखाच आंधळा आहेस. चल होऊन जाऊ दे शर्यत. आत चाचपडत आम्ही जागा शोधत होतो. एक रिकामी सीट सापडताच मी पसरून तिथे आडवा झालो. कुणी तिथे बसायला आला की त्याला धक्का मारून बाजूला करू लागलो. शेवटी काही वेळाने मला आवाज देत भाऊ डब्यात आला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. बसण्याची जागा मिळाली या आनंदात आम्ही रिकाम्या पोटी प्रवास केला हे सुद्धा जाणवलं नाही. सकाळी गाडी गावाजवळच्या स्टेशनवर पोहोचली आणि तिथून आम्ही गावी आलो. आम्ही दोघंही एकमेकांना सांगत होतो की आपण कुठे गेलो होतो ते घरच्यांना अजिबात कळता कामा नये. घरी पोचलो तेव्हा वडील घराची डागडुजी करण्यात व्यस्त होते. यावर्षी एका मुलाचं लग्न करण्यासाठी ते आणखी नवीन खोली उभारत होते. समोर विटांचा ढीग, सिमेंटच्या बॅग्स पडल्या होत्या. आम्हाला बघताच ते खुश होत म्हणाले, अरे वा, आलात का तुम्ही? बरं झालं, चला लागा कामाला. त्यांना काय माहीत की त्यांची मुलं कुठून आणि कशी येत आहेत. शिवाय बिचारी 2 रात्रींपासून झोपलेली नाहीत. 2 दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. आम्ही दोघंही हतबल होऊन एकमेकांकडे बघू लागलो आणि हताशपणे विटांच्या ढिगाकडे चालू लागलो.